नमस्कार मित्रांनो. तर आज आपण काल आपण घेऊन आलो होतो जी केचे क्वेश्चन म्हणजे जनरल नॉलेजचे 40 क्वेश्चन घेऊन आलो होतो. ते आज TRTIच्या एक्झामला आले होते. तर आज आपण परत व्हिडिओ बनवून राहिलो. आज आपण 30 क्वेश्चन मराठी ग्रामरचे घेणार आहोत. तर त्याच्यात व्याकरणामध्ये पहिला क्वेश्चन. तर क्वेश्चनला सुरुवात करायच्या आधी सांगू राहिलो की उद्या ज्यांची परीक्षा आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करावे, कारण की भाई उद्या हे याच्यातले किती क्वेश्चन येतील काही सांगता नाही, कारण की कालचे जवळजवळ 40 पैकी 20च्या आसपास क्वेश्चन आले होते. सो बघूया आजचे मराठीचे क्वेश्चन. सो गाईज, पहिला क्वेश्चन आहे नामाचे प्रकार किती असतात? सांगा बरं, नामाचे प्रकार किती असतात? तर याचं उत्तर सगळ्यांना माहीत आहे भाई. 3 नामाचे प्रकार असतात. 3 कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे नामाचे 3 प्रकार असतात. नंतरून 72वा क्वेश्चन आहे उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? उंटावरचा शहाणा 72वा क्वेश्चन आहे. तर पहिला हुशार माणूस, मूर्खपणाचा सल्ला देणारा, श्रीमंत माणूस, उंच माणूस. सांगा पाहू. तर याचं उत्तर आहे उंटावरचा शहाणा, म्हणजेच मूर्ख सल्ला देणारा. याचा अर्थ आहे मूर्खपणाचा सल्ला देणारा उंटावरचा शहाणा म्हणजेच. नंतर 73वा क्वेश्चन घेऊन येते तो म्हणजे तो अभ्यास करतो या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. तो अभ्यास करतो म्हणजे काय? वर्तमान काळ येईल भाई. आणि त्याच्यात करतो, आता तुम्ही बघा ना, करतो त्याच्यातला काळ कोणता येईल विचार करा भाई. 73वा तर आपण सांगू शकतो भाई. तर हा पहिल्यातलाच वाटतो का बा साधा वर्तमान काळ. तर याचं उत्तर आहे अ. नंतरून 74वा क्वेश्चन आहे सकाळी हा शब्द कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर TRTIमध्ये याच्यातलेच क्वेश्चन येणार आहेत. पण 74चा उत्तर काय असेल सांगा बरं. सकाळी हा शब्द कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर सकाळी, सकाळ, संध्याकाळ, रात्र. दिवसात काय काय राहतं? सकाळ, संध्याकाळ, रात्र राहते. ओके. सकाळी कसं आपण सगळे व्यवस्थित पहाटे. सकाळ कोणाला नाही आवडत भाई, म्हणून आपण हे विशेषण म्हणून सांगू शकतो, क्रिया विशेषण. ओके. कारण की सकाळ हा शब्द क्रिया कधी घडली हे सांगतो नाही का, म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्याचं आपण एक्झाम्पल सांगू शकतो. तो सकाळी उठला. ओके. क्रिया घडली ना, उठला. सो असं प्रकारे सकाळचं उदाहरण क्रियाविशेषण अव्यय काय तो क्रियाविशेषण अव्ययामध्ये येऊ शकतो. नंतर 75वा क्वेश्चन असा आहे की आ या स्वराचा उच्चार कोणत्या अवयवातून होतो? सांगा बरं. आ. तुम्ही एकदा बोलून बघा ना आ असं. तर याचा उच्चार आपण बोलल्यावर समजून येतो का हा आपला कंठातून होतो. कंठ डायरेक्ट घशातून होऊन जातो. कंठ म्हणजेच घसात समजू शकता. नंतरून 76व्या क्वेश्चनवरती येऊ. 76वा क्वेश्चन असा आहे की कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर सांगा पटकन. कवी. तर यार सिंपल आहे, कवयित्री, कवयित्री. पण मग याच्यात पण एक हे आहे नाही का तथ्य. आता याच्यात शब्द कोणता बरोबर आहे ते आपल्याला लक्षात घ्या. कवयित्री. बाकीचे हे करतील नाही का, ऑप्शन करून येतील, पण तसं नाही करायचं. हे नाव लक्षात ठेवा, अक्षर लक्षात ठेवा बाय, कारण की ग्रॅमॅटिकल मिस्टेक करणं म्हणजे पाप आहे, पाप. नंतरून 77वा क्वेश्चन आहे मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय प्रकार ओळखा. भाई ज्यांनी अभ्यास केला ते 100% आउट ऑफ व्याकरणामध्ये मार्क घेऊन येतील. तर याचा आन्सर आहे न्यूनतम बोध. परी हे न्यूनतम बोध उभयान्वयी अव्यय आहे जे पहिल्या वाक्यातील उणीव किंवा दोष दर्शवते. ओके. न्यूनतम क याचा आन्सर आहे क.
नंतर 78व्या क्वेश्चनावरती आपण जाणार आहे. तर 78वा क्वेश्चन काय बोलतोय का बाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? सिंपल भाई, आई. नंतरून 79वा निश्चितपणा दर्शवणारं विशेषण कोणतं? तर निश्चितपणा दर्शवणारा विशेषण तर निश्चित संख्यावाचक हे याचं उत्तर आहे. नंतरून देवालय या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. देव आलय. तर सिंपल आहे बाय, सगळ्यांना येईल. देव आलय पहिलाच आन्सर आहे अ. नंतरून अलंकार आणि प्रयोग यात आपण बघणार आहात 10 क्वेश्चन. तर पहिलाच क्वेश्चन आहे म्हणजेच 81वा क्वेश्चन आहे. कमळात पाणी, पाण्यात कमळ, कमळात कमळ या पंक्तीत कोणता अलंकार आहे? 81वा क्वेश्चन आहे. सांगा बरं. थोडासा अवघड आहे पण थोडंसं डोकं लावलं येऊन जाईल पटकन. तर याचा आन्सर आहे अनन्वय. अलंकार. उपमेयाला उपमान देण्यासाठी दुसरे उपमान मिळत नाही म्हणून उपमेयालाच उपमानाची उपमा देतात. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो का या दानास या दानीचीच उपमा असं. या दानास या दानीचीच उपमा असं सांगू शकतो. नंतर 82वा क्वेश्चनवरती याव. मी निबंध लिहितो. या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. कर्मणी म्हणजे कर्मानुसार लिंग बदलतो. कर्मानुसार. तर कर्मणी या वाक्यात आपण बघू शकतो का याचा आन्सर ब आहे, कारण की मी निबंध लिहिला आहे. कर्मणी ना, कर्म काय आहे? लिहिला. ओके, लिहिला हा कर्म आहे. निबंध लिहिला. ओके, दॅट्स वाय आपण सांगू शकतो कर्मणी प्रयोग. मी माझ्याकडून झाला. क्रियापदाचे रूप कर्माप्रमाणे निबंध बदलते. ओके, देन आपण 83वर जाऊया पटकन. आंबा खाला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. सांगा बरं. आंबा खाला जातो. ओके, 83वा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर आहे सिंपल, खाला जातो. खाला जातो कर्म होऊ राहिलं, मग कर्माने येऊ शकतं भाई. सिंपल. अतिशोक्ती. अलंकाराचे उदाहरण सांगा. आता आपण 84वा क्वेश्चन बघू राहिलो. तर अतिशोक्ती म्हणजे काय? का अलंकारात एखाद्या गोष्टीचे वर्णन खूप फुगून अतिशोक्ती सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण नाही का सांगू शकतो आता समज एखादा मोटिवेशन करलं का आपण काय अगरबत्तीच्या काडीत अभ्यास केला किंवा बाबाच्या विडीच्या उजेडात अभ्यास केला असं आपण सांगू शकतो भाई. नंतर 85वा क्वेश्चन आहे. ज्या प्रयोगात कर्ता हा प्रथम विभक्ती असतो तो कोणता प्रयोग? ज्या प्रयोगात कर्ता हा प्रथम विभक्ती असतो तो कोणता प्रयोग? 85व्या क्वेश्चनचा आन्सर आहे कर्तरी प्रयोग. देन आपण जाऊ पटकन समास आणि विभक्तीकडे. 86वा प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा. प्रतिदिन 86वा क्वेश्चन आहे. तर प्रतिदिन या सांगा पटकन सांगा, तुम्हाला पण जमलं पाहिजे. तर याचा आन्सर आहे ड हे आन्सर आहे. ओके, अव्ययी भाव. नंतर 87वा क्वेश्चनवरती जाऊ. गुरुजींनी मुलांना गोष्ट सांगितली आहे. या वाक्यातील मुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा. मुलांना सांगा पटकन. 87वा क्वेश्चन. मुलांना ना यार सिंपल आहे, चतुर्थी. नंतर 88वर जाऊ. ज्या समासात 2 पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्या समासाला काय सांगतात? बहुव्रीही समास. पाठ करून घ्या, पाठ डायरेक्ट. पोलीस चोराला पकडतो या वाक्यात कर्म कोणता? 89 हा 100% क्वेश्चन येणार आहे उद्या. पाठ करून जा, डायरेक्ट पाठ. 89 चोराला याचे उत्तर यार सिंपल आहे. कर्म काय? चोराला. सिंपल आहे. हा विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? सांगा पटकन. 90चे आन्सर. तर याचे आन्सर आहे ड संबंध. नंतर आपण जाऊ शुद्धलेखनाकडे. शुद्धलेखन समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. तर याच्यात आपले आहेत इल्लोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. हा थोडासा अवघड आहे नाही का? इहलोक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
91 क्वेश्चन आहे. तर इहलोकचा परलोक येतं. सिंपल आहे, इहलोक परलोक ऐकलं असेल. गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गरुड सांगा पटकन. सांगा, गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द. तर याचा समानार्थी शब्द आहे वानर. गरुडाचे समान खगेंद्र पण म्हणतात. द्विगराज, विहंगत, वानर, माकड हा संबंध नाही. फक्त वानर आपण सांगू शकतो. ओके. नंतरून आपण जाऊया अचूक शब्द. इथं आपल्याला निवडायचा आहे आशीर्वाद. आशीर्वाद आपण बहुतेक वाचला असेल, सगळ्यांनी वाचला असेल. प्रत्येक पुस्तकात हा शब्द येतोच येतो. ओके. तर 93चा आन्सर आहे आशीर्वाद. ओके. आशीर्वादमध्ये कोणता आन्सर आहे सांगा पटकन. सिंपल आहे. हा दुसरी विलांटी असते आणि वरती रफार असतो. ओके. देन 94 चांगला या शब्दाचा भाववाचक नाम तयार करा. 94चा आन्सर आहे चांगुलपणा. भाववाचक नाम चांगुलपणा. चांगले तर सिंपल वर्ड आहे. चांगुलकी बोलू नाही शकत. चांगुल्य येतं काय बोलू नाही शकत. चांगुलपणा आपण सांगू शकतो का भाववाचक नाम आहे. ओके. नंतरून आपण जाऊ 95व्या क्वेश्चनवरती. तर हा क्वेश्चन कसा आहे? शिरच्छेद या शब्दाचा अर्थ काय आहे? 95वा क्वेश्चन. तर याचा आन्सर आहे डोके कापणे. शिरच्छेद शिर म्हणजे डोके, छेद म्हणजे कापणे भाई. नंतरून 96व्या क्वेश्चनवरती याव. अथ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अथ 96व्या क्वेश्चनचं अथ म्हणजे आपण सांगू शकतो का? अथ या शब्दाचा इतिहास. अथ म्हणजे कसं पुरातन इतिहास, घडून गेलेली गोष्ट म्हणजे अथ सांगू शकतो, म्हणजेच इतिहास. ओके. नंतरून प्रकाशाने अंधार दूर होतो. या वाक्यातील अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? प्रकाशाने अंधार दूर होतो. या वाक्यातील अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर 97 क्वेश्चन एकदम भारी दिला नाही का. तर याचा आन्सर प्रकाश येतो. सिंपल आहे. रात्र म्हणजेच प्रकाश. देन 98वा क्वेश्चन आहे शुद्ध लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. तर शुद्ध लेखनानुसार या सिंपल तो आहे. म्हणजे सिंपल करून हे नाही करायचं, थोडंसं बघायचं भाई. जास्त पण आपण ॲटिट्यूडमध्ये नाही यायचं. थोडासा अभ्यास करायचा. जास्त टेन्शनमध्ये पण नाही यायचं. हो झालं तर झालं, नाही तर भाडवे जाय ऐसे बहुत आते. 98. तर 98चा आन्सर आहे हे आन्सर आहे. तर त्याला पहिली विलांटी आणि दुसऱ्याला दुसरी विलांटी. सिंपल आहे. नंतर 99चा आईबाप या शब्दाचा योग्य समास विग्रह करा. सिंपल आहे, आई आणि बाप. ओके. बिना बघता डोळे लावून सांगू शकतो भाई आपण. नंतर आपण जाऊया 99. तोच 99 झाला. नंतर ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू भाई. अजातशत्रू काय, कोणाला अभ्यास करायची गरजच नाही. तर अशा प्रकारे आजचे क्वेश्चन होते. याच्यापैकी येणारच 10 क्वेश्चन तर येणारच. 100% 10 क्वेश्चन येणार. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.